हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 5 केमिकल बॉन्डिंग्स. तर केमिकल बॉन्डिंग्स मध्ये आज आपण नवीन पॉइंट पाहणार आहोत, रेडियस रेशिओ रूल. व्हॉट इज मीन बाय रेडियस रेशिओ रूल? द स्ट्रक्चर ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर डिटरमाइंड relative size of ion, relative number of ions and radius ratio. Relative number of ions, relative size of ion and radius ratio. The radius ratio play vital role to the determination of ionic structure of compound. आयोनिक कंपाऊंडचा आपण काय करतो, याच्यामध्ये स्ट्रक्चर डिटरमाइन करत असतो. जनरली cations are smaller in size. cation ची साइज कशी असते? स्मॉलर असते. and anions are larger in size. तर cation ची साइज ही स्मॉल असते आणि anion ची साइज कशी असते? लार्जर असते. These anions form close packing structure. Close packing structure. anions काय करतात? क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर फॉर्म करत असतात आणि स्मॉलर cations आर प्रेझेंट इन crystal whites. Smaller cations are present in crystal whites. crystal whites मध्ये white म्हणजे काय? जो मधला पार्ट असतो त्याच्यामध्ये ते प्रेझेंट्स असतात. The radius ratio is defined as radius of positive ion to radius of negative ions, means r plus to r minus, and this r minus means radius of cations and radius of anion. R plus means radius of cation and r minus means radius of anion. These cations are smaller in size and anions are larger in size. If the radius ratio value is smaller, the radius of ion become smaller with respect to radius of lattice ions. Take an example. Coordination number 3. Coordination number 3 असलेला आपण एक आयोनिक क्रिस्टल्स घेऊया. तर याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर 3 असेल तर काय असणार? 1 पॉझिटिव्ह आयन सराउंडेड बाय 3 निगेटिव्ह आयन्स, और 1 निगेटिव्ह आयन सराउंडेड बाय 3 पॉझिटिव्ह आयन्स, वाइस वर्सा. कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल त्यावेळेस काय असणार? कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर 1 पॉझिटिव्ह आयन सराउंडेड बाय 4 निगेटिव्ह आयन्स. तर याच्यामध्ये आपण रेडियस रेशिओ मध्ये आपण कोऑर्डिनेशन नंबर 3 असणारे एक एक्झाम्पल्स घेतलेला आहे. तर याच्यामध्ये बघूया आपण कोऑर्डिनेशन नंबर 3. तर आपण काय डायग्राम काढून दाखवूया. डायग्राम समजा हा एक कोऑर्डिनेशन नंबर 3 मध्ये A plus is a cation and B minus is a anion. कन्सिडर केलेला आहे आपण. A प्लस हा केटायन आहे आणि B मायनस हा एनायन्स आहे. समजा या ठिकाणी आपण
ए प्लस हा केटायन्स आहे, ए प्लस हा केटायन आहे आणि सराउंडेड बाय बी मायनस, या ठिकाणी हा बी मायनस आयन्स आहेत. तर एनायन्स कसे आहेत त्याच्यामध्ये, एनायन्स कसे आहेत लार्जर इन साइज आणि केटायन्स कसा आहे स्मॉलर इन साइज. ए हा काय आहे या ठिकाणी केटायन आहे, या ठिकाणी हा बी मायनस बी मायनस बी मायनस. स्ट्रक्चर ए. Structure A is a stable structure of ionic compound. Structure A is a stable structure of ionic compound, ionic compound with coordination number 3, with coordination number 3. तर स्ट्रक्चर ए मध्ये जर आपण बघितलं, the positive ion contact with negatively charged B minus ion. The positive A plus ion contact with positive A ion contact with negatively charged B minus ions. But the B minus ion does not contact with another B minus ions, means anion contact is not possible in structure A. The force of attraction between these ions is more, hence the structure A is a stable structure of ionic compounds with coordination number 3. म्हणजे कोऑर्डिनेशन स्ट्रक्चर ए मध्ये बघा, जो कॅटायन आहे कॅटायनचा कॉन्टॅक्ट हा एनायन सोबत आहे बी मायनस सोबत, परंतु हे एनायन मध्ये कॉन्टॅक्ट नाही, ह्या एनायन्स मध्ये आणि एनायन्स मध्ये हा कॉन्टॅक्ट नाही आहे, याच्यामध्ये हा कॉन्टॅक्ट नाही आहे. म्हणजे बरोबर हे कसे आहेत, हे कॉन्टॅक्ट मध्ये नाहीत. कॉन्टॅक्ट मध्ये नाही म्हणजे यांच्यामध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा मोर असणार आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे हे स्ट्रक्चर कसं असणार, स्ट्रक्चर ए स्टेबल स्ट्रक्चर ऑफ आयोनिक कंपाऊंड्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 3. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण बघूया या ठिकाणी. नेक्स्ट स्ट्रक्चर द पॉझिटिव्ह आयन here the positive ion cation contact with B minus ion. Here cation anion contact is possible and anion contact is also possible, means the limiting this structure B is known as limiting stable structure with coordination number 3. In this structure cation anion contact is possible, anion contact is also possible. Then the force of attraction between these ions repel each other's. Force of attractions decreases, means the stability of the ionic compound is decreases due to anion contacts, due to anion and cation anion contact. Hence the structure B is a limiting stable structure of ionic compounds with coordination number 3. Then the structure C, suppose here a cation, here present cations and present 3 anions B minus B minus B minus. Here present A plus cation and B minus anions. Structure C is an unstable structure with coordination number 3. In structure C does not exist, means the radius ratio of in ionic compounds containing coordination number 3 is 0.155 to 0.255
to form possible structure of ionic compounds. जर यांचा रेडियस रेशिओ म्हणजे काय? रेडियस रेशिओ मीन्स ratio of positive ions upon radius ratio of negative ion is equal to 0.155 to 0.255 असेल तर त्यावेळेस काय होईल? लिमिटिंग स्ट्रक्चर विथ कोऑर्डिनेशन नंबर 3. लिमिटिंग स्ट्रक्चर ऑफ कोऑर्डिनेशन 3 मीन्स द पॉसिबल स्ट्रक्चर फॉर्मेशन हिअर. म्हणजे यांचा जो रेशिओ आहे पॉझिटिव्ह आयन याच्यामध्ये कोणता आहे? A+ आहे आणि निगेटिव्ह आयन कोणता आहे? याच्यामध्ये B- आहे. यांचा जर रेशिओ 0.155 to 0.255 या दरम्यान असेल तर या ठिकाणी काय होणार आहे? या ठिकाणी काय आहे? कोऑर्डिनेशन नंबर अँड लिमिटिंग रेडियस रेशिओ पॉसिबल टू द फॉर्मेशन ऑफ आयोनिक स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड्स. नेक्स्ट आपण याच्यामध्ये काय लिमिटिंग रेडियस रेशिओ बघूया आणि काही त्यांच्यामधले कोऑर्डिनेशन नंबर्स, जॉमेट्री ऑफ स्ट्रक्चर्स अँड एक्झाम्पल्स. तर आपण बघूया या ठिकाणी नंबर वन या ठिकाणी घेऊया आपण लिमिटिंग रेडियस रेशिओ. त्यानंतर या ठिकाणी घेऊया कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॅटायन A+. हियर जॉमेट्री नेक्स्ट एक्झाम्पल्स. समजा आपण नंबर 1 रेडियस रेशिओ is less than 0.155. The coordination number of cation is 2. Geometry linear and the example HF2-. Second, the limiting radius ratio 0.155 to 0.255. हे आपण आताच एक्झाम्पल या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे एक्झाम्पल या ठिकाणी त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? याचा 3 असेल. स्ट्रक्चर काय असेल? ट्रायअँग्युलर. एक्झाम्पल BO3-. त्यानंतर नंबर 3 0.255 to 0.414 कोऑर्डिनेशन नंबर 4 फॉर्मेशन ऑफ प्लॅनर स्ट्रक्चर. जॉमेट्री काय असेल त्याचे प्लॅनर आणि एक्झाम्पल काय त्याचं? ICl4-. नंबर 4 0.1414 to 0.732. Coordination number 4. The structure is या ठिकाणी बघा 0.225 to 0.414. कोऑर्डिनेशन नंबर 4. स्ट्रक्चर इज काय असणार? या ठिकाणी टेट्राहेड्रल असणार आहे. स्ट्रक्चर काय असणार? टेट्राहेड्रल असणार आहे. आणि एक्झाम्पल काय त्याचा असणार आहे? टेट्राहेड्रल ZnS means zinc sulfide. 0.414 to 0.734. coordination number 4. structure is planar असेल. स्ट्रक्चर काय असेल त्यावेळेस? प्लॅनर असेल. एक्झाम्पल ICl4- असेल. नंबर 5 0.414 to 0.732. रेडियस रेशिओ कोऑर्डिनेशन नंबर काय असेल? 6 असेल. त्यावेळेस जॉमेट्री काय असेल त्याची? ऑक्टाहेड्रल असेल. आणि स्ट्रक्चर काय असेल ते? NaCl चं स्ट्रक्चर असेल. नंबर 6 0.732 to 1.0.
त्यावेळेस जॉमेट्री कोऑर्डिनेशन नंबर काय असेल 8 असेल आणि जॉमेट्री काय असेल त्याची क्यूबिक असेल. क्यूबिक असल्यानंतर त्याचं एक्झाम्पल CSCL आहे आणि CSBR आहे. त्यानंतर लास्ट 7 समजा त्या रेडियस रेशिओ हा 0.1 असेल 1.0 असेल. कोऑर्डिनेशन नंबर 12 त्यावेळेस स्ट्रक्चर काय असेल क्लोज पॅकिंग स्पियर असेल. क्लोज पॅकिंग स्पियर फॉर एक्झाम्पल मेटल्स. म्हणजे याच्यामध्ये हा जो लिमिटिंग रेडियस रेशिओ आहे हा लिमिटिंग रेडियस रेशिओ आहे. तो लिमिटिंग रेडियस रेशिओ नुसार आपल्याला त्याचं कोऑर्डिनेशन नंबर किती असतो. कोऑर्डिनेशन नंबर माहीत झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जॉमेट्री काय असेल, जॉमेट्री नंतर आपण त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत हे पाहिलेले आहेत. लिमिटिंग रेडियस रेशिओ म्हणजे काय, द रेडियस रेशिओ मीन्स R+/R- इज इक्वल टू दिस व्हॅल्यू. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या लिमिटिंग रेडियस रेशिओच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यानुसार कोऑर्डिनेशन नंबर किती असतो. कोऑर्डिनेशन नंबर 2, 3, 4, 5, 6 त्यानंतर त्यांची जॉमेट्री काय असेल आणि एक्झाम्पल काय असेल हे आपण आयोनिक कंपाऊंड्समध्ये आयोनिक क्रिस्टल्समध्ये हे पाहिलेलं आहे. म्हणजे रेडियस रेशिओ हा फार महत्त्वाचा आहे. रेडियस रेशिओनुसारच आपण त्याचं कोऑर्डिनेशन नंबर हे ठरवू शकतो. त्या मॉलिक्युल्समध्ये जॉमेट्री काय आहे हे पण ठरवू शकतो. बरोबर. म्हणजे रेडियस रेशिओ फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बरोबर. म्हणजे टू आयडेंटिफाय द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द आयोनिक कंपाऊंड्स, टू डिटरमाइन द जॉमेट्री ऑफ ionic compounds. Next point, types of ionic crystals. An ionic crystals is formed when cations and anions are brought together to form three-dimensional structures. Ionic crystals मध्ये cations आणि anions हे एकत्र आल्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला काय म्हणतो आपण ionic crystals असं म्हणतो. The arrangement of particle in crystals and represented by points is called as crystal lattice. हे कन्सेप्ट तुम्हाला माहित आहेत. The lattice is made up of unit cells. Next point, the definite orderly arrangement of faces and edges of crystal is known as crystal symmetry. On the basis of interrelations between length and angles, there are 7 basic crystal systems. Number 1 crystal system is cubic crystal systems. Number 2 tetragonal. Number 3 monoclinic. Number 4 triclinic. Number 5 rhombohedral. Number 6 orthorhombic. And number 7 hexagonal. Means on the basis of interrelations between lengths and angles, there are 7 basic crystal systems. Number 1 cubic, number 2 tetragonal, number 3 monoclinic, number 4 triclinic, number 5 rhombohedral, number 6 orthorhombic, and number 7 hexagonal. The ionic crystals can be classified into 5 types. The types number 1 AB types. In these types, A plus present cation and B minus present in the form of anions. AB types, for example,
For example, NaCl. NaCl containing one Na plus cation and one Cl minus anions. Number 2 examples, CsCl and ZnS. All these are the examples of AB types ionic crystals. Number 2 types, second types of ionic crystals, AB2 type. Example CaF2. CaF2 means calcium chloride. Calcium chloride containing one cation and two anions. Another example, titanium dioxides, cadmium iodide. All these are the examples of AB2 types ionic crystals. Number 3 types, A2B types ionic crystals. Examples Na2O means anti-fluoride structure. In Na2 containing two cations and one anions means A2B structure. Another example, Li2O. Next type number 4, AB3 types of ionic crystals. For example, CrCl3 containing Cr2 plus 1 cation and 3 anions, 3 Cl minus anions. Another examples ReO3. Next example, BiI3. All these are the examples of AB3 types ionic crystals. Type number 5 of ionic crystals, A2B3 types. For example, Al2O3. Al2O3 means corundum. Al2O3 containing two cations and three anions. For another example, Mn2O3. These two examples are A2B3 types of ionic crystals. The ionic crystals can be classified into 5 types: AB types, AB2 types, A2B types, AB3 types, and A2B3 types. A plus means cations and B minus means anions. Means on the basis of cations and anions, the ionic crystals can be classified into 5 types. तर या ठिकाणी आपण लेक्चर नंबर 5 केमिकल बॉन्डिंग आपण स्टॉप करत आहोत. थँक यू.